नमस्कार. आज आपण एका अशा विचारावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या जगण्याला कुठेतरी स्पर्श करतोच, म्हणजे जीवनाची क्षणभंगुरता. आपल्याकडे यासाठी जीवनाची क्षणभंगुरता, एका श्वासात संपणारं सत्य, यातील काही विचार आहेत. बरोबर. तर आजचा उद्देश हाच की क्षणभंगुरता म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होऊ शकतो हे जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. सुरुवातच मुळी या कल्पनेने होते की जीवन कसं एक ठिणगीसारखं आहे. ठिणगीसारखं? हो, म्हणजे क्षणभर चमकणारं, उजळणारं आणि लगेच विझणारं. अच्छा. क्षणभंगूर शब्दाचा अर्थच तो आहे जे फार काळ टिकत नाही. आपण जे जगतो, जे अनुभवतो, जे काही मिळवतो ते कायम नाहीये. ही जाणीव खूप महत्वाची आहे. आणि ही फक्त अशी काहीतरी थिअरी नाहीये, नाही का? म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं पण आहेत यात. अगदी. स्रोतांमध्ये त्याचा उल्लेख आहेच. जसे की एक साधं फूल घ्या. सकाळी कसं छान उमललेलं असतं, पण संध्याकाळ झाली की कोमेजून जातं. येत नाही. हे वास्तव आपल्याला सतत आठवण करून देतं की सगळं किती तात्पुरतं आहे. खरंय. आणि मग याचा थेट संबंध आपल्या अहंकाराशी येतो, नाही का? म्हणजे तो मीपणा जो असतो आपला. अगदी. पैसा, सत्ता, सौंदर्य, पद, काय काय गोष्टींना आपण घट्ट धरून बसतो. पण मृत्यू समोर येतो तेव्हा हा सगळा मीपणा, हा अहंकार गळून पडतो, शून्य होतो. मग मागे काय उरतं? फक्त आठवणी. आणि आपण इतरांसाठी काय केलं, कसं जगलो, हेच. बाकी सगळं व्यर्थ. म्हणजे या जाणीवेतून मग मीपणा सोडून आपणपणाकडे जायला हवं, असा काहीसा विचार येतोय मनात. स्रोतांमध्ये यावर काही भाष्य आहे का? हो, नक्कीच. हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. क्षणभंगुरतेची जाणीव म्हणजे काहीतरी नकारात्मक किंवा निराश करणारी गोष्ट नाहीये. उलट ती एक प्रेरणा आहे. प्रेरणा कशी? पहिली शिकवण मिळते ती म्हणजे वर्तमानात जगा, कारण उद्याची खात्री नाही. अच्छा. जो क्षण आहे तो पूर्णपणे अनुभवा. अगदी. आणि दुसरी गोष्ट, कृतज्ञ रहा. जे काही आपल्याकडे आहे, जे क्षण आहेत ते क्षणिक आहेत, म्हणूनच तर ते मौल्यवान आहेत. त्याबद्दल मनात कृतज्ञता हवी. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, माफ करणं आणि प्रेम करणं. कारण वेळ कमी आहे हे कळाल्यावर राग, द्वेष धरून ठेवण्यात काय अर्थ आहे? अगदी बरोबर पकडलत. अहंकार आणि नकारात्मक भावनांमध्ये वेळ घालू नका, असं स्रोत सांगतो. त्याऐवजी प्रेम, सहानुभूती याला जागा द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, मृत्यू अटळ आहे हे स्वीकारा. त्यासाठी मनाला तयार ठेवा. मग तो श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी, मृत्यू कोणालाच चुकलेला नाहीये. नाही. ही तयारी फक्त व्यावहारिक नाहीये, तर ती मानसिक आणि आत्मिक शांततेसाठीही गरजेची आहे. इथेच मला वाटतं संत महात्म्यांची शिकवण पण जोडली जाते. म्हणजे या क्षणभंगूर देहात काहीतरी शाश्वत आहे, त्याचा शोध घ्या. बरोबर. अगदी. स्वामी समर्थांचे एक वचन आहे पहा. स्रोतांमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. काय वचन आहे ते? मरण अटळ आहे, पण आत्मा अजर, अमर आहे. मनात स्वामी ठेवा, तर मृत्यूही भय वाटणार नाही. वा. म्हणजे ही श्रद्धा किंवा ही जाणीव त्या क्षणभंगुरतेच्या भीतीवर मात करायला मदत करते. एक वेगळं बळ मिळतं. हो, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो जगाकडे बघण्याचा. तर या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो, जो आपल्या श्रोत्यांनी स्वतःला विचारायला हवा. कोणता विचार? की जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला, तर मला कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त पश्चाताप होईल? खरंय. हा प्रश्न खूप विचार करायला लावणार आहे. जगण्याला एक नवी दिशा देऊ शकतो हा प्रश्न. हो ना. कारण शेवटी काय, आपण फक्त ह्या क्षणात असतो, खऱ्या अर्थाने. बरोबर. तर मग ह्या क्षणात प्रेम, शांती आणि सजगता, जागरूकता कशी वाढवता येईल, हा विचार महत्वाचा ठरतो. अगदी. चला तर मग याच विचाराने आज थांबूया. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.